हरे कृष्ण मित्रांनो, आज आपल्या घरी कोण आलंय मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळं घर आपलं भरलेलं आहे आज. आणि रात्रीची किती वाजलेत माहिती आहे का? 10 मिनिटं. आणि बघा, हा कोण आहे तुम्हाला आधी माझा रिलेशन सांगतो. ही आमची ताई, मावस बहीण. आणि हा माझा भाचा, आणि हा भाच्याचा मुलगा, आणि ही भाच्याची मुलगी, आणि हे आमचे भाऊजी, आणि हे आमच्या ताईच्या ह्या सुनबाई. बरोबर ना? भाऊजी बोलतात सगळ्यांचं नातं सांगा, बरोबर लक्षात द्यायला पाहिजे. आणि हे आमच्या यशोदाबाई. ताई तुम्ही या इकडे. आणि ही पूर्ण फॅमिली. आज आम्ही सकाळपासून खूप खुश आहे. आता जेवण वगैरे तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर आज आहे दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची सकाळ. आणि सकाळचे वाजले आहेत 9:15 9:30 वाजले. आणि काल आपल्या घरी आले होते प्रमुख पाहुणे, नाही ताई आली होती, चीफ गेस्ट आमच्या घरचे. आणि निधीबा बघा कशासोबत खेळते. आणि हे कोणासाठी आणलं होतं ते सांग. हे ऍक्च्युली आणलं होतं रितेशच्या मुलासाठी, म्हणजे अगस्त्यासाठी. पण त्यांनी काय ते घेऊन गेलं नाही. त्यांनी म्हणले आमच्याकडून निधीसाठी गिफ्ट, म्हणून ते निधीसाठीच ठेवून गेलेत. मस्त आहे. हा. आणि ना काल ताई आल्यानंतर मला ब्लॉग काढायचा होता खरं तर, पण त्यांच्यासमोर थोडंसं मला कसं तरी वाटत होतं, म्हणून मी तो ब्लॉग काढला नाही व्यवस्थित. थोडासाच काढला, जेव्हा ते निघाले होते आपल्या घरून त्यावेळेस काढला फक्त थोडासाच. हा. ताईनी बोलली की ब्लॉग का नाही काढत आहेस, मग तेव्हा मी ब्लॉगला सुरुवात केली. आता जा त्यांना पोचवायला आणि थोडासा घेऊन ये शूटिंग काढून. हो, आता आपण जाणार आहे. आता हे बघा, माझा नाश्ता इकडे आलाय. कसं घेतेला ब्लॉग मध्ये काय मी मेहनत केलेली कसं घ्यायचं ब्लॉग मध्ये? कसली मेहनत? काल किती पाहुणे आलते, तर मी किती मेहनत केले होते. जेवण बनवले होते, घर साफसफाई केले होते. मी काहीच केले नव्हते. घर वगैरे साफ केलं होते आम्ही, ताई येणार आहे म्हणून. मग मी काहीच केलो नाही ना, मी असंच बसलो होतो व्हिडिओ काढत. तुम्ही तर बाहेरच गेलो होतो ना, दिवसभर बाहेर होतो मी. तुम्ही बाहेरच्या वस्तू आणून द्यायला होतो ना. आणि खरं म्हणजे ना, काय निधीचा तब्येत नरम असल्यामुळे थोडासा आपल्याला डिस्टर्ब झाला. काल काय झालं मित्रांनो माहितीये का? निधीबाळ आणि मी दोघच होतो. निधीबाळ मला सोडतच नव्हती, आणि निधी आणि मी दोघच एकमेकांसोबत खेळत होतो. कसं मी त्यांना काम करू लागणार आणि कसा ब्लॉग काढणार. आता ती माझ्या अंगावरतीच दिवसभर असं आता खेळते ना, अशी खेळत पण नव्हती ती काल. ती कधी खेळते माहितीये, ती तिच्याजवळ आपण बसलं पाहिजे. हा, तर खेळते. आपण काम करतोय आणि ती खेळते असं नाही होत. तिच्या समोर एक माणूस तिला स्पेशल पाहिजे. चला, खूप झाला टाइमपास, आता लगेच येणार आहे. रितेशचा फोन आला होता, आता निघालोय आम्ही. तर त्यांना सोडून येऊया पटकन आपण. आज घेऊया ब्लॉगमध्ये, काल त्यांना ब्लॉगमध्ये जास्त घेऊ शकलो नाही, त्याच्यामुळे आता घेऊया आपण पटकन. आणि बघा, फायनली आलोय मी ग्रँड सरोवर. आणि समोर आहे बघा भाऊजी उभे आहेत. सर्व तयारी झाली वाटतं, निघालेत. अगस्त्या, हाय हाय बोल, हाय बोल, हाय बोल, हाय बोल, हाय दादल, हाय बोल. सगळे रेडी झालेत. हा, आणि आपली क्रिशा पण रेडी आहे. क्रिशा हाय. झालं ताई रेडी? नीट. आणि फायनली रितेश पण आलाय बघा. आणि हे लगेज, आणि ही गाडी BMW X1. आणि भाऊजी तिकडे गार्डन मध्ये फिरतायत अगस्त्याला घेऊन. फायनली पॅकिंग वगैरे झाली आता.
आणि काल आपण व्हिडिओ काढला नाही म्हणून आज व्हिडिओ काढतोय. काल ब्लॉगमध्ये तेवढं काही मी बोलू शकलो नाही. तर काल जेवण वगैरे झालं. तर जेवण चांगलं होतं का रितेश? हो एकदम झकास. काल तर मी विचारलं पण ब्लॉगमध्ये विचारतोय मला. चलो बाय. पुन्हा येऊ, मी पुन्हा येईन. आता सगळे चाललेत परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई दर्शनाला. आणि परत रिटर्नच्या वेळेस भेटा आता जाताना. पुढच्या वेळेस नाही, आजच रिटर्नच्या वेळेस फोन करा मला, शक्यतो भेटेन. हा चला बाय. अच्छा लगा आप लोग सब लोग आए. बाय. आणि फायनली परत आलोय मी घरी आता. आणि आले हे बघा निधी बा मला पकडून ठेवली. आले की लगेच पप्पा पप्पा. आई ताईला सोडून आलो मी आता. गेले आता ते परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई. हो आता रिटर्नच्या वेळेस फोन करतो बोललेत. बघूया आता करतात का नाही ते. कधी फोन करतो बोलले? म्हणजे लातूरहून जावं लागतं ना त्यांना परत. हा नंतर तुळजापूरला जाणार. घरी तर नाही बोलले, फोन करतो बोलले, बाहेर भेटूया. ठीक आहे बोललो. येऊन चहा पाणी करून गेले तरी बघू आता येतात का नाही ते. चालेल. है ना निधी? निधी सकाळी उठल्या उठल्या दादाला शोधत होती. दादा कुठे? हा निधी? नाहीतर आपण तरी जाऊया भेटायला. हो